नमस्कार. आज आपण शिकणार आहोत न्यूज पोर्टलवर पोस्ट कशी करायची मोबाईलद्वारे. तर सर्वात आधी आपल्याला आपल्या वेबसाईटचा ॲडमिन पॅनल हा ओपन करावा लागेल. ॲडमिन पॅनल ओपन करण्यासाठी आपल्या वेबसाईटच्या URL नंतर wp-admin हे टाईप करायचं आहे. त्यानंतर एंटर बटनवर क्लिक करायचं आहे. तर सर्वात आधी आपल्याला इथे युजर नेम आणि पासवर्ड विचारेल, तो आपल्याला फिलअप करायचा आहे आणि एंटर बटनवर आपल्याला लॉग इन बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या वेबसाईटचा ॲडमिन पॅनल हा ओपन होतो. त्यानंतर आपल्या डाव्या साईडला 3 डॅश दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पोस्ट म्हणून एक ऑप्शन आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला ॲड न्यू म्हणून एक ऑप्शन दिसत असेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथे सर्वात पहिले ॲड टायटल म्हणून एक ऑप्शन आहे. तर इथे आपल्याला आपल्या बातमीचं जे टायटल असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. आता इथे मी एक बातमी आपल्या नोटपॅडमध्ये मी नोट करून ठेवलेली आहे, ती मी इथून त्या बातमीचं टायटल कॉपी करत आहे. कॉपी केलं मी टायटल आणि सर्वात आधी मी टायटल पेस्ट केली इथे. हे बघा, आपलं टायटल इथे बातमीचं आलेलं आहे. त्यानंतर आपण आपल्या संपूर्ण बातमी जी असणार आहे ती आपल्याला या मोठ्या कॉलममध्ये आपल्याला पेस्ट करायची आहे, किंवा तुम्ही तिथे टाईप पण करू शकतात बातमीत. आता मी पूर्ण ही कॉपी करतो. बातमी मी कॉपी केलेली आहे आणि आपली इथे संपूर्ण बातमी इथे येणार आपली. तर मी इथे पूर्ण आपली बातमी टाकलेली आहे. पहिला ऑप्शन आहे, आपल्याला सर्वात आधी आपल्याला आपल्या बातमीचं टायटल टाकायचं आहे. नंतर आपली संपूर्ण बातमी आपल्याला या मोठ्या कॉलममध्ये टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या बातमीचे जे कॅटेगरी असेल, समजा आपली बातमी राजकीय संदर्भात असेल तर आपल्याला राजकीय ही कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. तुमच्या केसमध्ये तुमची बातमी जर शैक्षणिक असेल किंवा मनोरंजनामधली बातमी असेल, तुम्हाला ती कॅटेगरी चॉईस करायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या बातमीसाठी एक फीचर इमेज सिलेक्ट करावं लागेल. तर फीचर इमेज सिलेक्ट करण्यासाठी सेट फीचर इमेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अपलोड फाईलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सिलेक्ट फाईलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये आपली जी पर्टिक्युलर जी इमेज असेल ती तुम्हाला तिथून सिलेक्ट करावं लागेल. तर सर्वात आधी आपण ती इमेज इथून घेऊया. आता ही इमेज मला सेट करायची आहे, मला त्या पर्टिक्युलर बातमीसाठी. तर इथे सेट फीचर म्हणून एक ऑप्शन आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे बघा, आपली इथे इमेज पण आलेली आहे. समजा तुमच्या बातमीमध्ये एकापेक्षा जास्त इमेजेस असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की या मोठ्या कॉलममध्ये आपण जिथे पूर्ण बातमी टाकलेली आहे त्या प्रत्येक पॅराग्राफखाली तुम्ही एक इमेज ॲड करू शकतात. तर इथे मी कर्सर घेऊन आलेलो आहे. आता इथे मी एक इमेज ॲड करून तुम्हाला दाखवतो. तर इथे वरती ॲड मीडिया म्हणून ऑप्शन आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून आपल्या गॅलरीमधून मग पिकअप करू शकतात तुम्ही, किंवा मीडिया लायब्ररीमध्ये आपण आत्तापर्यंत जेवढे इमेजेस आपल्या वेबसाईटवर अपलोड केले आहेत तिथूनही तुम्ही पिकअप करू शकतात. तर मी फॉर एक्झाम्पलसाठी हीच इमेज मी पुन्हा ॲड करतो त्यामध्ये. आता मी ही इमेज सिलेक्ट करतो आहे आणि इन्सर्ट इंटू पोस्टवर क्लिक करतो आहे. हे बघा, आपली दुसरी पण इमेज यामध्ये आलेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण न्यूज पोर्टलवर आपण पोस्ट करू शकतो. तर परत एकदा आपण रिव्हिजन घेऊ. सर्वात आधी तुम्हाला टायटल टाकायचं आहे. बातमीचं जे काही XYZ टायटल असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर आपली जी बातमी असणार आहे संपूर्ण ती या मोठ्या कॉलममध्ये येणार आहे. त्यानंतर तुमच्या बातमीला एकापेक्षा जास्त जर इमेजेस असेल ते तुम्ही प्रत्येक पॅराग्राफमध्ये तुम्ही ॲड करू शकतात. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे, आपल्याला आपल्या बातमीची कॅटेगरी आपल्याला चॉईस करायची आहे. बातमीचं स्वरूप ज्या संदर्भात असेल त्या संदर्भातली कॅटेगरी आपल्याला तिथे चॉईस करायची आहे. त्यानंतर चौथा पॉईंट आहे आपला फीचर इमेज सिलेक्ट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथे फीचर इमेजचा ऑप्शन आहे, इथून तुम्ही ती फीचर इमेज सिलेक्ट करू शकतो. तर फीचर इमेज कशासाठी आहे? फीचर इमेज आपण जेव्हा URL शेअर करतो तर एक आपलं थंबनेलसारखं आपलं काम करतं फीचर इमेज. त्यासाठी आपल्याला फीचर इमेज अपलोड करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर पाचवा ऑप्शन आहे, आपल्याला पब्लिश बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे मी पब्लिश बटनवर क्लिक करतो आहे. आता आपली पोस्ट न्यूज पोर्टलवर पब्लिश झालेली आहे. जर तुम्हाला पोस्टची लिंक तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप किंवा फेसबुक पेजला तुम्हाला शेअर करायची असेल तर परमालिंकच्या समोर एक लिंक आलेली बघा, त्यावर तुम्हाला लॉंग प्रेस करून कॉपी लिंक ॲड्रेस क्लिक करायचं आहे तुम्हाला. तर ही लिंकची URL तुमच्या मोबाईलमध्ये कॉपी झाली आहे. आता ही तुम्ही सोशल मीडियाला किंवा व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही शेअर करू शकतात. तर मी लिंक कॉपी केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण आज शिकलो आहे
की न्यूज पोर्टलवर मोबाईलद्वारे पोस्ट कशी करायची. धन्यवाद.